स्वराज स्पोर्ट्स नागठाणेकडून गोलंदाजीसाठी उतरतो तो पहिला गोलंदाज आपल्या संघाची सुरुवात करतोय तो रमजान आणि या छत्रपती क्रीडांगणामध्ये अतिशय हसमुख असा चेहरा समोर येतोय तो म्हणजे आमच्या सर्वांचे क्रिकेटचे गुरु सन्माननीय अमोलजी लठ्ठे. सुरू होत असणारा पहिला सामना पहिलं षटक स्वराज स्पोर्ट्स नागठाणे विरुद्ध देवराज स्पोर्ट्स कसबा बीड. बीडचं कुणी आहे का इथं बीडचं? देवराज स्पोर्ट्स कसबा बीड आपला 12वा प्लेयर पाठवायचा आहे. गोलंदाजीसाठी आहे तो रमजान. देवराज स्पोर्ट्स कसबा बीड आपला 12वा प्लेयर इकडे त्वरित पाठवून द्यायचा आहे. पहिला चेंडू ओके. या ठिकाणी अंपायरने विनंती आहे आपण 12वा प्लेयर पाठवून द्यायचा कसबा बीडचा. तोपर्यंत मॅच थांबवा. युट्यूबला प्रॉब्लेम. बॅट्समनची नावं इथं माहीत नाही आहेत. मॅच थांबवा थोड्या वेळासाठी प्लीज. 12 प्लेयर आपला त्वरित पाठवून द्या कोणीतरी एक. स्ट्राईक वरती तानाजी चौगुले आहेत बहुतेक. नॉन स्ट्राईकला विरोध. 12 प्लेयर त्वरित पाठवून द्यायचा आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रमजानकडून आणि या ठिकाणी चौगुले झेलबाद. अतिशय खराब सुरुवात बनावी लागेल नागठाणेसाठी. पहिला फलंदाज अतिशय स्वस्तात बाद. नागठाणेसाठी एक सुंदर यश. देवराज स्पोर्ट्सला हा पहिला धक्का झेलबाद. तानाजी जागण्यासाठी 2 नवीन बॅट्समन. काय नाव आहे बॅट्समनचं? प्रवीण. तानाजी जागा घेतो तो प्रवीण. जोरात प्रहार. चेंडू जातोय पाण्याच्या टाकीच्या बाहेर पलीकडे. आताच आहे. अतिशय जोरात प्रहार. काय झालं? त्यांचं चालू आहे. ओके. प्रवीणचा जोरात फटका. पुढील चेंडू रमजान टू विनोद. सुंदर असा मारलेला फटका. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि स्ट्राईक वरती येतोय तो प्रवीण. जोरात चेंडू परंतु दिशाहीन. व्हाईट बॉल. धावसंख्येत 1 नभार. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. आणि अतिशय कौतुक करावं तितकं थोडं रमजान यांचं. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी ते आपल्या नागठाणे स्पोर्ट्ससाठी करतायत. स्वराज स्पोर्ट्स नागठाणे करता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो रमजान. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला योग्यपणे चकवत चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. आणि 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद
3. आणि जर अजून चांगली धावसंख्या हवी असेल तर धावांची गती वाढणं खूप गरजेचं आहे. एक षटकानंतर धावसंख्या होते 1-3. नवीन गोलंदाज येतो तो प्रणव. स्वराज स्पोर्ट्स नागठाणे करता नवीन गोलंदाज प्रणव. फुल टॉस चेंडू अतिशय सुंदर असा पटकावला जातो सीमारेषेच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एका धावेची भर. पुढील चेंडू अतिशय सुंदर यॉर्कर त्रिफळाचित करतोय तो प्रवीणला. पहिला फुलटच चेंडू, त्यानंतर यॉर्कर आणि त्रिफळाचित होतोय तो प्रवीण. देवराज स्पोर्ट्ससाठी हा दुसरा धक्का आणि यानंतर फलंदाजीसाठी येतो तो अजय. धावसंख्येत 1 भर. आणि फ्री हिटचा बोनस खास देवराज स्पोर्ट्स कसबा बीड करता. याचा कितपत फायदा उचलतात ते. जोरात फटकवलेला चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. अतिशय उत्कृष्ट असा षटकार या ठिकाणी देवराज स्पोर्ट्स कडून. अतिशय चांगला बोनस या ठिकाणी लुटलेला आहे तो देवराज स्पोर्ट्स कसबा बीड यांच्याकडून. धावसंख्येत 6 भर. पुन्हा एकदा जोरात फटकवलेला मिडॉनच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. आता मात्र धावांची चांगली गती वाढवताना देवराज स्पोर्ट्स कसबा बीड. एक षटकार लागोपाठ चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरात पटकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. आणि अजयचा हा प्रहार मात्र निष्फळ. पहिल्या 2 चेंडूवरती अतिशय सुंदर असा षटकार आणि चौकार खेचणारा अजय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न, परंतु पाहूया या ठिकाणी धावचित होण्याचा संभव, परंतु फलंदाज सुस्थितीत. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या पोहोचते ती 16. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 16. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 बाद 3, तर दुसऱ्या षटकामध्ये 2 बाद 16. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं. काय नाव बोलू ना
रमजानच आहे सॉरी. रमजान संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय रमजान. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा देऊन 1 विकेट घेणारा हा रमजान. पाहूया या षटकात काय करतोय. अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाला चकवा देत पंचांचा बाईकचा इशारा. 1 धावेची भर. पहिल्या चेंडूवरती केवळ 1 धाव देतो तो रमजान आणि आता स्ट्राईकवरती येतोय तो अजय. अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन करतो या ठिकाणी रमजान. पुन्हा एकदा हलकासा कट काढून चेंडू जातो स्लिपच्या दिशेने. डिक्लेअर धावसंख्येमध्ये 1 धावसंख्या 1 न वाढते 2 चेंडूवरती 1-1 अशा 2 धावा देतो तो रमजान आणि आपल्या गोलंदाजीचे अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन करतो तो. पुन्हा एकदा अतिशय वेगात टाकलेला हा चेंडू परंतु दिशाहीन. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. पावसाची दमदार हजेरी. अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू पुन्हा जातो निर्धाव. योग्य दिशा, अचूक टप्पा आणि वेगावरती अचूक नियंत्रण असणारा हा गोलंदाज रमजान. आपल्या गोलंदाजीनं अतिशय प्रभावित करतो तो रमजान. अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजाचा बॅटमधून चेंडू केव्हा पाठीमागे गेला तो त्यालाही समजलं नाही. एक वाईट सोडलं तर आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो रमजान. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू फटकावण्याचा प्रयत्न जोरात परंतु चेंडू जातोय गलीच्या दिशेने. 1 रन. डिक्लेअर किती आहेत? 1 2 ओके 2 धावा. धावसंख्येत 2 न भर आणि अतिशय जोरात पावसाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरीप पावसाळी स्पर्धा या ठिकाणी या पावसाळी स्पर्धेचा अनुभव घेताना हिरव्यागार क्रीडांगणावरती आणि अभूतपूर्व अशा प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेली स्पर्धा. अतिशय जोरात प्रहार चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6. जसा पाऊस दमदार तसा फटकाही दमदार आणि धावा सुद्धा वसूल करतोय दमदार. 6 धावांची भर. अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं नयनरम्य असं हे क्रीडांगण जिथं फुल साईज क्रिकेट खेळलं जाऊ शकतं. हिरव्यागार या गवताच्या क्रीडांगणावरती आजूबाजूला हिरवेगार असे मस्तपैकी झाडे आणि त्याच एवढ्या मोठ्या दमदार पावसामध्ये केलेलं हे उत्कृष्ट नियोजन. एमजे चषक पर्व 5वं. खरं तर आतापर्यंत क्रिकेट हे केवळ टेनिस लेदर आपण दिवाळीच्या मोसममध्ये किंवा मे महिन्याच्या मोसममध्ये पाहत होतो परंतु महेश जगताप यांनी वठारच्या या पंचकृषीमध्ये पावसाळी स्पर्धा सुद्धा किती उत्कृष्ट पद्धतीने खेळली जाऊ शकते आणि त्याचा आनंद किती उत्कृष्टपणे क्रीडारसिक घेऊ शकतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एमजे चषक 2025 पर्व 5वं. पहिला चेंडू फुल टॉस. जोरात फटकवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा. अरे वा. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट थ्रो केला होता परंतु यष्टिरक्षकाला योग्यपणे तो कलेक्ट करता आला नाही त्यामुळं धावची होण्याचा संभव टळलेला आहे. धावसंख्येत 2 न भर. संग्राम गोलंदाजी करतोय. संग्राम अतिशय सुंदर चेंडू. योग्य दिशा. अतिशय सुंदर स्विंग आणि चेंडू जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. कोणतीही धावेत भर नाहीये. पुन्हा एकदा फटकावला. जोरात चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या बाजूला.
डिक्लेअर 1 रन. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन यावेळी मात्र करतोय तो संग्राम. आणि या फुल्ल क्रीडांगणाचा अनुभव आणि आनंद घेत आहेत ते दोन्ही संघाचे खेळाडू. फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6. एक दमदार फटका बनावला गेला या ठिकाणी. धावसंख्या 6 न भर. हा फटका बनावला गेला ठिकाणी 6 धावांची भर. जसा पाऊस वळेल तसा फटक्यातला सुद्धा दम वाढतोय. सुंदर असं गोलंदाजी पुन्हा कमबॅक. परंतु चेंडू जातोय डिक्लेअरच्या दिशेने 2 रन्स. आणि विनोदची या षटकात अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या संघासाठी. देवरा स्पोर्ट्स कसबा बीड करत आपल्या धावसंख्या एक चांगला आकार देताना विनोद. पुन्हा एकदा जोरात प्रहार करण्याचा प्रयत्न. परंतु एक धाव घ्यायचा. घेऊ नको करत एक धाव पूर्ण घेत ते दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 न बाद. आणि षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. चार षटक पूर्ण झाले तर 4 षटकानंतर धावसंख्या होतीये 39. विनोद आणि प्रवीण आपल्या संघाला अतिशय सुंदर असा धावसंख्येला आकार देताना आतापर्यंत अजयने 2 षटकार 1 चौकार खेचून अजूनही नाबाद आहे तो. तर दुसऱ्या बाजूला विनोद एकेरी दुहेरी धावा घेत 1 षटकार खेचत आपल्या संघाच्या धावसंख्येचा आकार देतोय तो विनोद. धावसंख्या होते 4 षटकानंतर 39. नवीन गोलंदाज होते तो राहुल. क्रिकेट आणि राहुल अतिशय सुंदर असा चेंडू बनावला गेला. या ठिकाणी बॅट्समन बीट होतोय परंतु 1 धाव चोरटी घेतोय. धावसंख्येत 1 न वाढ. क्रिकेट आणि राहुल जेव्हा नाव निघेल तेव्हा नक्कीच आपल्याला एक अतिशय उत्कृष्ट आणि भारतीय कर्णधार राहुल द्रविडची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुढील चेंडू निर्धाव. एक तंत्रशुद्ध फलंदाज. खरं तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सहवाग, विवेक लक्ष्मण यासारख्यांच्या त्या झगमगाटामध्ये आपलं स्वतःचं तंत्र. पुढील चेंडू पुन्हा जातो निर्धाव. तंत्रशुद्ध फलंदाजीनं संपूर्ण भारतीय संघाला नेहमीच एक जबरदस्त असा फलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणारे राहुल द्रविड. या ठिकाणी गोलंदाजी करतोय राहुल टो अजय. सुंदर असा फटका चेंडू आहे हवेत आणि सीमारेषा बाहेर. एक सुंदर असा षटकार या ठिकाणी अजयच्या बॅटमधून. धावसंख्येत 6 ने भर. या ठिकाणी उत्कृष्ट असं फलंदाजी करतोय तो अजय. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी गोलंदाजी करत होता आतापर्यंत राहुल. या चेंडू षटकार घेतलेला. पुढील चेंडू आणि अतिशय सुंदर असा हा गुडलिन स्पॉट बनावा लागेल. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू जाऊन योग्य उंची. केवळ एकच धाव घेता आलेली या ठिकाणी. धावसंख्येत 1 न वाढ. आणि या ठिकाणी काय डॉट बॉल. धावसंख्या होते 5 षटकानंतर 47. या इनिंग मधलं शेवटचं षटक. 6 षटकांचा हा सामना आहे. आणि नवीन गोलंदाज येतो तो अजित जगताप.
नागठाणे स्पोर्ट्ससाठी नवीन गोलंदाज अजित. सामना करतोय तो अजय. सुंदर असा चेंडू फटकावलेला आहे सीमारेषेच्या दिशेने. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पाहूया. आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो अजय. पहिल्याच चेंडूवरती अजित या ठिकाणी आपल्या संघाला यश मिळवून देतोय. अजयच्या स्वरूपात एक मोठा धक्का बनावा लागेल. आतापर्यंत चौकार आणि षटकारांची बरसात करणारा अजय या ठिकाणी झेल बाद होऊन परततोय. आणि पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी पाहूया. आता दमदार फटक्यांची पण आताची या ठिकाणी होते का. तंबूत बसलेल्या आमच्या रितेशला वाटतंय बाहेर खेळताना खूप छान वाटत असेल. पाहूया. नवीन बॅट्समन नाव काय. सचिन. पहिला चेंडू निर्धाव. पावसाची दमदार हजेरी आणि याच पावसामध्ये नवीन बॅट्समन खेळायला तो सचिन. पाहूया आपला सचिन या ठिकाणी बॅटमधून काय कमाल दाखवतोय. केवळ 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला या 4 या इनिंगमध्ये शेवटचं षटक चालू आहे. गोलंदाजी करतोय अजित. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती बळी, दुसरा निर्धाव. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी. आणि या ठिकाणी धावचित होण्याचा संभव पाहूया काय होतंय. आणि या ठिकाणी फलंदाज होतोय तो धावबाद. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. खरं तर हे शेवटचं षटक आहे इनिंग मध्ये. प्रेक्षकांच्या अपेक्षेत की या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आताशबाजी होऊन धावसंख्येला आकार येईल चांगला. परंतु आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो अजित आपल्या संघासाठी. आणि नागठाण्याच्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत समोरच्या संघाला अतिशय रोखून धरत आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो नागठाणे संघ. नवीन फलंदाज येतोय तो विकास. पाहूया आपल्या संघासाठी काय विकास या ठिकाणी करतायत. अतिशय सुंदर चेंडू बनावला लागेल या ठिकाणी. चांगला फटकावलेला आहे परंतु एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावचित होण्याचा संभव. आणि फलंदाज धावचित. एक धावेची भर या षटकामध्ये. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, विकेटवर विकेट. आतापर्यंत या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. खरं तर जिथं चौकार षटकारांची आताशबाजी आपल्याला व्हायची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी आपल्याला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जसा बंगला कोसळतो तसा या ठिकाणी विकेट कोसळत आहेत. पुढील चेंडू सुंदर असा फटकावलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 रन. नवीन बॅट्समनचं नाव काय. शिवप्रसाद. अच्छा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव टाकतो चेंडू आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. आणि पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झालेली होती देवराज स्पोर्ट्स कसबा बीड यांची 52. 53 ला बिन आहे. 36 चेंडूमध्ये 53 धावांचं लक्ष असेल ते स्वराज स्पोर्ट्स नागठाणे करता. देवराज स्पोर्ट्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि स्वराज स्पोर्ट्स आपले दोन्ही फलंदाज मैदानात लावून द्यायचे आहेत.
मधुर आणि रसाळ वाणीने या ठिकाणी कॉमेंट्री करतायत ते जयश. काहीशा वेळीसाठी त्यांनी ब्रेक घेतलेला आहे. अतिशय सुंदर असं ते क्रिकेटचं समालोचन करण्यात खूपच प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहत असतो, ऐकत असतो. आमचा अभिजित तर त्यांचं फार कौतुक करतो. अभिजित चव्हाण बराच वेळ ऐकली. स्वराज स्पोर्ट्स यांच्यामधला हा दुसरी इनिंग फलंदाजीसाठी येतात ते स्वराज स्पोर्ट्सचे संघाचं पहिलं षटक घेऊन येतो अजय आणि फलंदाज आहेत संग्राम शिंदे आणि किरण मिस्त्री. मतकरी किरण स्ट्राईक वरती येतो संग्राम. नॉन स्ट्राईक वरती आहे किरण आणि गोलंदाजीची सुरुवात करतोय तो आपल्या संघासाठी अजय. अतिशय सुंदर असं फलंदाजी प्रदर्शन त्याच्याकडून झालंय. पाहूया गोलंदाजीमध्ये काय कमाल दाखवतोय. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टपणे पटकावलेला लेगच्या दिशेने. डिक्लेअर 2 धावा. नॉन स्ट्राईकला किरण. बॉलर आहे अजय. पावसाळी स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते चिमुकले विद्यार्थी. शाळेतून सुटल्यानंतर घरी जाता जाता या क्रिकेटचा अतिशय मनमोहकपणे आनंद उचलतात ते हे चिमुकले उद्याचे आमचे स्टार खेळाडू. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय विद्यार्थ्यांच्या दिशेने. पहा विद्यार्थ्यांना जरासा वरती पहा. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुरक्षित सर्व विद्यार्थी. अतिशय सुंदर असा फटका. धावसंख्येत 6 ने भर. संग्राम शिंदे एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती या क्रिकेटच्या विश्वामध्ये पसरलेली आहे आणि आपल्या फलंदाजीने अनेक गोलंदाजांचे वाभाडे काढणारा हा फलंदाज. अतिशय उत्कृष्ट असा फटका. चेंडू सीमारेषेच्या अगदी दूर 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 असा बाहेर फेकणारा हा फलंदाज. या शॉटमधून त्याने आपले इरादे स्पष्ट करतोय तो संग्राम. चेंडू पाहिजे. बॉल पाहिजे. नवीन का जुना. अंपायरचे बॉल आहेत. अतिशय सुंदर असा फलंदाजी करणारा संग्राम शिंदे सामना करतोय अजय यांचा. आणि शॉर्ट पिच चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. पुढील चेंडू अजय टू संग्राम.
सुंदर असा फटकावलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवतात का? चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 रन. धावसंख्या झाली आतापर्यंत 12. अतिशय सुंदर असे फलंदाजी करतात ते या ठिकाणी नागठाण्याचा हा संग्राम. पुन्हा एकदा जोरात फटकावलेला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. अतिशय सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू संग्रामच्या या बॅट मधून अतिशय जोरात या ठिकाणी प्रहार करतोय तो संग्राम. अतिशय सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर आणि यावेळी पंचांचा निर्णय. बॉल आत टाकायचा फास्ट. वेणू नवीन गोलंदाज जातात ते. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. शिवप्रसाद. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो शिवप्रसाद आणि त्याचा सामना करतोय समोर किरण. किरण पुकडे आतापर्यंत स्ट्राईक नव्हता. पाहूया पहिला चेंडू आणि बॅट आणि बॉल दोन्ही प्रहार जोरात. बॅट जाऊन पोहोचलेले आहे योग्य ठिकाणी आणि फलंदाज बॅटच्या पाठीमागे. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतो तो किरण. जोरात चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर बॅट सुद्धा हातातून सटकलेली आहे आणि फलंदाजाच्या अगोदर बॅट जाऊन पोहोचते आपल्या क्रीज मध्ये. आणि पुढील चेंडू जोरात फटकावण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी विकेट किपर कडून हलकीशी बॅटची कड कदाचित लागली असावी आणि या ठिकाणी एक चांगली संधी गमावतो तो यष्टीरक्षक. स्ट्राईक वरती आहे संग्राम, एक स्टार प्लेयर. पुन्हा एकदा जोरात प्रहार, परंतु चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने भर. हा हॅलो. अतिशय सुंदर असं फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो संग्राम शिंदे. धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. शिवप्रसाद टू संग्राम. पाहूया या दोघांमधला संग्राम कोण जिंकतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पेज डिलिव्हरी. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतेही धावेत भर नाहीये.
सुंदर असा फटका फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर संग्रामकडून. धावसंख्येत 1 ने वाढ. पुढील चेंडू शिवप्रसाद टू संग्राम. आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजी प्रदर्शन करतो या ठिकाणी शिवप्रसाद. अतिशय सुंदर असा टप्पा आणि योग्य दिशा आणि अचूक स्विंग याचा तिहेरी संगम करत गोलंदाजीचं अतिशय सुंदर असं प्रदर्शन करतो तो शिवप्रसाद. आणि षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 19. तब्बल 53 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आहे ते स्वराज स्पोर्ट्स नागठाणे. आणि त्याच धावसंख्येचा बचाव करता येते देवराज स्पोर्ट्स कसबा बीड. आतापर्यंत 2 षटकामध्ये 19 धावा पूर्ण झालेले आहेत. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला लगेच चालू करायचा सामना. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अजय. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होतो अजय. आणि जोरात फटकवण्याचा प्रयत्न परंतु 1 बाउन्स जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. 1 धाव पूर्ण. आणि स्ट्राईक वरती येतोय धुवाधार आक्रमक फलंदाज संग्राम. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 20 वरती. अजून तब्बल 33 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. तिसरं षटक सुरू आहे. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर असा कमबॅक बनावा लागेल अजय यांच्याकडून. पुन्हा शॉर्ट पिच डिलिव्हरी. परंतु यावेळी मात्र अतिशय उत्कृष्टपणे चेंडू फटकावता येत आहे संग्राम. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांची भर. धावसंख्येत 4 ने वाढ. पुढील चेंडू अजय टू संग्राम. पुन्हा एकदा फटकवलेला सुंदर चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. यावेळी 1 धाव पूर्ण. धाव बाद होण्याचा संभव परंतु ओव्हर थ्रो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. पुन्हा स्ट्राईक वरती येतो तो संग्राम. अतिशय सुंदर असा फटकवला चेंडू सीमा रेषा बाहेर. 6. दमदार शॉट संग्राम कडून. पास धावसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त भार आतापर्यंत त्याने स्वतः उचललेला आहे आणि दाखवून दिलेलं आहे की तो किती महान फलंदाज आहे. अतिशय उत्कृष्ट असा आक्रमकपणे
फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने अचूकपणे नेणारा हा खेळाडू. आणि यावेळी मात्र चेंडू हवेत, चेंडूच्या खाली आहे गोलंदाज आणि 30 या धावसंख्येवरती झेल बांधवतोय तो आक्रमक फलंदाज संग्राम. धाव 32 1 बाद 32 आणि या 32 मधल्यात तब्बल 30 धावा एकटाच कुटतोय तो संग्राम शिंदे. एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याने अतिशय उत्कृष्ट असा आक्रमकपणे आतापर्यंत 30 धावा करून झेल बांधवतो तो संग्राम. नवीन फलंदाज महावीर. गोलंदाजीसाठी येतो तो शिवप्रसाद. अजून 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान आहे ते स्वराज स्पोर्ट्स नागठाणे करिता. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2025 पर्व 5वा दिवस पहिला. आजच्या या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एमजे चषक 2025 च्या निमित्ताने सहर्ष स्वागत. शिवप्रसादचा हा दिशाहीन चेंडू वाईटच्या रूपात धावसंख्येत 1 न भर आणि आता 18 चेंडूमध्ये केवळ 20 धावांचं लक्ष राहत आहे ते स्वराज स्पोर्ट्स नागठाणे करिता. जोरात प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेजवळ अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जबरदस्त चेंडूवरती नजर ठेवून चित्त्याची नजर, घाडीची नजर आणि चित्त्याची झेप या ठिकाणी घेत हा चेंडू अडवतोय तो कसबा बीडचा क्षेत्ररक्षक. कौतुक करावं तितकं थोडं. अतिशय सुंदर उदाहरण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देतो आणि संघासाठी तब्बल 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू आणि या ठिकाणी शॉर्ट पिच व्हाईट बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 न भर. सुंदर असा चेंडू, उत्कृष्ट असा यॉर्कर म्हणावा लागेल परंतु हलकासा कट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत चौरटी धाव पूर्ण. 1 धावसंख्येत 1 न वाढ. अतिशय सुंदर या षटकामध्ये गोलंदाजी करतो तो शिवप्रसाद. थोडंसं फलंदाजांना रोखून धरण्यात यशस्वी होतो. खरं तर संग्राम शिंदेची विकेट पडल्यानंतर धावगतीस थोडासा ब्रेक म्हणावं लागेल परंतु पाहूया आता किरण आणि महावीर आपल्या संघासाठी काय करतात. जोरात प्रहार परंतु बॅटची हलकीशी कड घेऊन चेंडू जाऊन पोहोचतोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. एका धावेची भर. किरण जोरात प्रहार. चेंडू हवेत आहे आणि एका चेंडूच्या पाठीमागे तब्बल 3 क्षेत्ररक्षक आहेत. पाहूया आणि तिघात मिळून हा कॅच सोडलेला आहे. धावसंख्येत 2 न भर. 1 2 3
एक आलेली चांगली संधी या ठिकाणी मिस करतायत ते देवराज स्पोर्ट्स कसबा बीड. आणि पुन्हा एकदा हलकासा कट घेऊन चेंडू जातोय स्लीपच्या दिशेने. धावसंख्येत कोणतीही भर नाही. पुढील चेंडू शिवप्रसाद टू महावीर. पुन्हा एकदा जोरात प्रहार. चेंडू हवेत सीमारेषे जवळ आहे. क्षेत्ररक्षक आणि कितीतरी उंचीवरून जातो क्षेत्ररक्षक डोक्यावरून. चेंडू सीमारेषा बाहेर 6 आणि महावीरचा एक सुंदर फटका. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या होती 45. अतिशय सुंदर असं फलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी करता येते स्वराज स्पोर्ट्स नागठाणे. धावसंख्या पोहोचते 45. 53 धावांचं लक्ष समोर. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे ते नागठाणे स्पोर्ट्सला. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत केवळ एकच फलंदाज बाद झाला, तो संग्राम शिंदेच्या रूपात. अतिशय सुंदर असा यॉर्कर, परंतु तितकाच चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेची भर आणि गोलंदाजाचं नाव पिंटू खामकार. पुढील चेंडू सामना करतोय किरण. जोरात प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार, पण डिक्लेअर झोन मध्ये. आय थिंक राईट, डिक्लेअर झोन. 2 धावेची भर. पुढील चेंडू जोरात प्रहार. किरणकडून चेंडू जातो सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आणि अडवण्यात ही यशस्वी, परंतु केवळ 1 धाव घेऊन समाधान मानतोय तो किरण आणि स्ट्राईक वरती येतोय महावीर. अतिशय सुंदर असा फटकावला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी मात्र झेल घेण्यात पुन्हा एकदा तो त्याच ठिकाणी अयशस्वी. परत ओव्हर थ्रो, परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि महावीरसाठी एक सुंदर जीवदान म्हणावं लागेल. धावसंख्या होती पुरे 50. केवळ 3 धावांचं लक्ष. या संघातील जिंकणारा संघ पुढील सामन्यासाठी बेळगाव बरोबर भिडेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर लगेच सामना सुरुवात होईल. जोरात प्रहार. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी चेंडू सोडण्यात यशस्वी, अडवण्यात अयशस्वी आणि या चौकाराबरोबर सामना जिंकतायत ते
स्वराज स्पोर्ट्स नागठाणे. अभिनंदन स्वराज स्पोर्ट्स नागठाणे. आणि यानंतर आपल्या सर्वांसाठी खुशखबर, सर्वांना आवडणारा आवाज पुन्हा येतोय जयेशच्या रूपात. थँक्यू सर. एक पुन्हा एकदा संधी होती, या संधीचं सोनं करता आलं नाहीये. एका संघाला तो संघ आहे तो म्हणजेच कसबा बीडचा संघ. देवराज